मित्रांनो, कथा सुरू करण्या अगोदर सर्वांना माझ्याकडून सूचना. ज्यांना अशा कथा बघायला आणि ऐकायला आवडतात त्यांनीच अशा कथा बघाव्या बरं का मित्रांनो, आजच्या कथेचे नाव मी माझी कुचीची. आमच्या गावातील सावकाराकडून मी जाऊन घेतली बाई. माझ्या नवऱ्याने एका सावकाराकडून कर्ज घेतले होते. माझ्या लग्नाला आता 15 वर्षे पूर्ण झाले होते. मला एक मुलगा आणि एक मुलगी. मित्रांनो, माझा नवरा एका छोट्याशा आजाराने वारला होता, परंतु त्याने एका सावकाराकडून कर्ज घेतले होते आणि तो सावकार आता रोज घरी यायचा आणि बोलायचं की माझे पैसे केव्हा देशील. मी त्या सावकाराला सांगितले की मी तुमचे पैसे 8 ते 10 दिवसामध्ये घेते. मग तो सावकार मला बोलू लागला की जर तू माझी पैसे जर दिले नाही तर मी तुझे घर ताब्यात घेईल. मी शेतामध्ये जायची, मोलमजुरी करायची. आता बरोबर त्या सावकाराला जाऊन 8 दिवस झाले होते. सावकार सकाळी सकाळी बरोबर 7 वाजता घरी आला. तेव्हा मी चहा पित होती. सावकार घरामध्ये आला आणि मला बोलू लागला की तुझी भांडे, तुझ्या घरातील सामान सर्व बाहेर काढा. मी सावकाराच्या पाया पडू लागले आणि सावकाराला विनंती करू लागले की मी तुमचे पैसे थोड्याच दिवसात परत करेल. परंतु तो सावकार ऐकतच नव्हता. मित्रांनो, त्या दिवशी मी मस्तपैकी लाल कलरची साडी घातली होती आणि त्या साडी मध्ये मी एकदम चपारा माल दिसत होते. सावकाराची पूर्ण नजर माझ्या आंब्यांवरती होती. मी सावकाराला विनंती करत होती की सावकार, मी तुमचे पैसे काहीच दिवसात परत करेल. तर सावकार मला बोलू लागला की मला पैसे नको. जर तू माझी एक काम जर केले तर मी तुझे सर्व पैसे माफ करून देईल. मग मी सावकाराला विचारले काय काम करावे लागेल. सावकार मला बोलू लागला की मी तुला उद्या सांगतो. तू वाड्यावरती ये सकाळी बरोबर 8 वाजता. मग मी बरोबर 8 वाजता वाड्यावरती गेले. सावकाराच्या वाड्यावरती सावकाराची माणसे आणि सावकार होते. सावकारांनी सर्व माणसांना त्या दिवशी सुट्टी देऊन दिली आणि सांगितले की तुम्ही सर्व उद्या या. मग सावकार मला बोलू लागला की जर तू माझे ते काम जर केले तर मी तुझी सर्व पैसे माफ करून देईल. आता मला समजले की सावकार कोणते काम सांगत आहे. मित्रांनो, नाईलाज होता. 5 ते 10 मिनिटांसाठी माझे पैसे माफ होत होते. मी होकारमध्ये मान हलवली. सावकार मला त्यांच्या रूममध्ये घेऊन गेले. सावकारांनी मला छोटे छोटे कपडे दिले आणि सांगितले की तुम्ही कपडे घालून रूम मध्ये. सावकार पण त्यांच्या दुसऱ्या रूम मध्ये गेले आणि सावकार पण कपडे बदलवून रूम मध्ये आली आणि माझ्याकडे बघतच राहिले. त्या दिवशी मी मला आरशात बघितले तर मी मलाच ओळखू येत नव्हते. सावकार आले आणि त्यांनी मला मागून मिठी मारली आणि माझ्या गालावरती एक चुंबन दिले आणि दुसरे चुंबन त्यांनी माझ्या मानेवरती दिली आणि माझ्याशी बोलू लागले की जर तू माझे असेल रोज काम जर केले तर मी तुला राणी म्हणून माझ्या वाड्यावरती ठेवीन. मी सावकाराला होकार मध्ये मान हलवली. आता सावकार माझी दोघी आंबे चोळत होते आणि माझ्या तोंडात तोंड देऊन माझे चुंबन घेत होते. आता मी पण सावकाराला प्रतिसाद देत होती आणि आता मी सावकाराच्या चड्डीमध्ये हात घातला आणि सावकाराचा नागोबा मी सोडू लागले. खूप मज्जा येत होती बर का मित्रांनी. मला भरपूर दिवसापासून मी माझ्या कुचीची खाज मिटवली नव्हती. आज ती वेळ माझ्यावरती आली होती. आता सावकारांनी माझी लहान मोठे कपडे माझ्या अंगातून बाजूला गेले आणि आता ते माझी निक त्यांच्या दातांनी ओढून ओढून बाहेर काढत होती. शेवटी सावकारांनी माझी निक बाहेर काढली. आता सावकार माझ्या निकरचा सुगंध घेत होते. आता ते माझ्या पूजेची मधील दाणा गुलाबी दाणा चाटत होते आणि मला खुश करत होते. मित्रांनो, आता मी एवढी काही गरम झाली होती की तुम्हाला काय सांगू. आता मी सावकाराला सांगितले की सावकार, तुमचा नागोबा माझ्या पूजेची मध्ये टाका. माझ्याकडून आता राहावत नाही. आता सावकाराने माझ्या
पुचिची मध्ये त्यांचा भल्ला मोठा नागोबा टाकून दिला आणि आता ते कंबर हलवून माझ्या पुचिची मध्ये त्यांचा नागोबा टाकत होते. मोजून 5 ते 6 मिनिटांनी सावकाराने माझ्या पुचिची मध्ये त्यांचं बिन सोडून दिलं आणि ते शांत झाले.